नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा निर्णय धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देणारा आहे. तर जून 2025 आणि जुलै 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने एकूण 88,96,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा जी.आरही निर्गमित करण्यात आलेला आहे. हा जी.आर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर हा निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा यामधून निर्माण होणार नाही. तर धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या 3 जिल्ह्यांसाठी 88,96,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी आलेला आहे. शासन निर्णयानुसार या निधीच्या वाटपासाठी काही महत्त्वाच्या अटीही ठरवण्यात आलेल्या आहेत. तर या अटी म्हणजेच मदत केवळ 2 हेक्टर मर्यादेतील शेतकऱ्यांच्या शेतपिकेच्या नुकसानीसाठीच दिली जाणार आहे. म्हणजेच केवळ 2 हेक्टर मर्यादेमध्ये शेतपीक आहे त्यांनाच दिली जाणार आहे. चालू हंगामात एकदाच ही मदत तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांनी लाभार्थ्यांची यादी व्यवस्थित तयार करून संगणकीय प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. तसेच जिल्हाधिकारी यांना बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात की हा मदतीचा निधी कर्ज खात्यात वळवू नये. म्हणजे सर्वात महत्त्वाची अट ही प्रत्येक शेतकऱ्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण कुठलेही पैसे बँक कर्ज खात्यात आल्यानंतर तुम्हाला ते वापरता येत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बँकांना अशा सूचना द्याव्यात की मदतीचा निधी कर्ज खात्यात वळवू नये. ही एक महत्त्वाची या ठिकाणी अट आहे. तर हा निधी वितरित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच मदतीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. यामुळे सर्व प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडेल. तर मित्रांनो, या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यासाठी म्हणजे 3ही जिल्ह्यासाठी काय काय किती रक्कम दिली आहे ती संपूर्ण दिलेली आहे. तर ते जाणून घ्या. तर जिल्ह्यानुसार नुकसानग्रस्त शेतकरी हा निधी वितरण विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर. तर जिल्हा धाराशिव जून 2025 यासाठी शेतकरी बाधित संख्या आहे 2666. बाधित क्षेत्र आहे 1915 हेक्टर आणि यासाठी निधी आहे 22 लाख रुपये. तर छत्रपती संभाजीनगर विभाग बाधित शेतकरी 2666, बाधित क्षेत्र 1915 हेक्टर, निधी 22 लाख रुपये. तर विभागीय आयुक्त पुणे जिल्हा सांगली जून 2025 बाधित शेतकरी संख्या 175, बाधित क्षेत्र 100 हेक्टर, निधी 2.38 लाख रुपये. तर सांगली झाल्यानंतर आता कोल्हापूर जून 2025 बाधित शेतकरी संख्या 867, बाधित क्षेत्र 667, निधी हा 7.94 लाख रुपये. तर विभागीय आयुक्त पुणे कोल्हापूर जिल्हा जुलै 2025 साठी बाधित क्षेत्र आहे 1095, बाधित क्षेत्र आहे 824 आणि शेतकरी संख्या 1095 आहे आणि यासाठी निधी 56.62 लाख रुपये आहे. म्हणजेच बाधित क्षेत्र आहे 1592 एकूण आणि बाधित शेतकरी संख्या आहे 2137 आणि यासाठी सर्व निधी 66.94 लाख रुपये एवढा मिळणार आहे. म्हणजेच एकूण राज्य धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर यांच्या बाधित शेतकरी संख्या आहे 4,803 आणि बाधित क्षेत्र आहे 3,507.91 हेक्टर आणि या सर्वांसाठी निधी एकूण आलेला आहे 88.96 लाख रुपये. तर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान कोणालाही भरून काढता येत नाही, पण शासनाने दिलेला हा निधी थोडाफार दिलासा देईल अशी आशा आहे. या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि हो, अशाच शेतकरी बांधवांच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत